गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आतापर्यंत आपण हॅलो अल्केन्स हा पार्ट कंप्लीट केला होता. तर आज आपण स्टार्ट करणार आहोत हॅलो अरेन्स. काय स्टार्ट करणार आहोत? हॅलो अरेन्स. हॅलो म्हणजे हॅलोजन्स. मग ते कोणते असू शकतात? क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन कोणते असू शकतो. आणि अरेन्स म्हणजे अरोमॅटिक रिंग. समजा आपण घेतलं बेन्झीन. बेन्झीन हे एक अरोमॅटिक रिंग आहे आणि त्याच्यावर मी जर एक हायड्रोजन काढून इथं टाकला क्लोरीन. तुम्हाला माहिती आहे बेन्झीनला 6 कार्बनवर तर 6 हायड्रोजन्स असतात. 1 2 3 4 5 6. तर एक हायड्रोजन्स काढून आपण काय टाकलं? क्लोरीन. तर याचं नाव काय होणार? याचं नाव होणार क्लोरो बेन्झीन. जसं हॅलो अल्केन होतं आयुपीएसी नेम, तसं क्लोरो बेन्झीन. ओके. एक किंवा एकापेक्षा जास्त हे टाकू शकतो आपण. बघा इथं क्लोरीन आहे आणि इथे क्लोरीन आहे. तर तुम्हाला आपल्याला दोन प्रकारचे नाव माहिती आहे, यूपीएससी आणि कॉमन नेम. त्याचं कॉमन नेम कसं असतं तो कन्सेप्ट 2 मिनिटात मी तुम्हाला समजून सांगतो. बघा ही जी बेन्झीन रिंग आहे त्याच्या कोणत्याही पोझिशनला समजा याच्या एका पोझिशनला एक्स ॲटम आहे म्हणजे हॅलोजन्स, तर त्याच्या रिलेटेड ही पोझिशन आणि ही पोझिशन कोणती झाली? ऑर्थो. एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन कोणती झाली? पॅरा. आणि या पोझिशन्स कोणत्या झाल्या? मेटा. बघा तर एकच्या एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन कोणती झाली? पॅरा. त्याच्या ऍडजस्टंट पोझिशन झाले ऑर्थो आणि त्याच्या मधले दोन असतात ते झाले मेटा. असं काही नाही का तो हायड्रोजन कंपाऊंड टॉपलाच पाहिजे. तो इथं जर असेल एक्स तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय झालं? पॅरा. त्याच्या ऍडजस्टंट काय झालं? ऑर्थो. ही पोझिशन कोणती झाली? मेटा. समजतंय काय म्हटलो? आता नीट बघा. आता हा कंपाऊंड बघा. या क्लोरीन हा जो क्लोरीन बघा त्याच्याला रिलेटेड ही पोझिशन कोणती? ऑर्थो. या क्लोरीनच्या रिलेटेड ती पोझिशन कोणती? ऑर्थो. मग मी असं लिहितो ओ म्हणजे ऑर्थो डाय क्लोरो बेन्झीन. ऑर्थो डाय क्लोरो बेन्झीन. आणि याचं आयुपीएसी नेम, आयुपीएसी नेम मध्ये आपण नंबरिंग करतो. मग मी नंबर करतो 1 2. मग याचं नाव होणार 1,2 डायक्लोरो बेन्झीन. समजतं? तर बघा इथं समजा ब्रोमीन असेल आणि इथं ब्रोमीन असेल तर काय लिहिणार आपण? या ब्रोमीनच्या रिलेटेड ही पोझिशन कोणती? मेटा. बरोबर ना? किंवा या ब्रोमीनच्या रिलेटेड ही पोझिशन कोणती? मेटा. म्हणजे याचं नाव होणार मेटा डाय ब्रोमो बेन्झीन किंवा 1,3 डाय ब्रोमो बेन्झीन. 1 2 3 1,3 डाय ब्रोमो बेन्झीन. काही स्पेशल नाव पण असतात. समजा रिंगला अटॅच असेल CH3 तर आपण याला टोलिन म्हणतो. आणि त्याला या पोझिशनला क्लोरीन असेल तर काय नाव असतं सांगा? हा झाला टोलिन. तर ही झाली फर्स्ट पोझिशन, ही झाली सेकंड पोझिशन. तर याला म्हणू आपण 2 क्लोरो टोलिन. 2 क्लोरो टोलिन. हा जो कंपाऊंड आहे इथं NH2 अटॅच आहे, याला आपण ऍनिलीन म्हणतो. आणि मी समजा इथं क्लोरीन टाकलं तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ म्हणजे इथं काय येणार? 4 क्लोरो ऍनिलीन. 4 क्लोरो ऍनिलीन. असे बरेचसे कंपाऊंड्स आपण बघू शकतो. ओके. तर आता आपण स्टार्ट करू मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अरेन्स. तर पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्याला शिकायची डायरेक्ट हॅलोजिनेशन. बघा आता
हे आहे बेन्झीन आणि तुम्हाला आताच मी सांगितलं बेन्झीनवर प्रत्येक काय असतो हायड्रोजन असतो. तर मग मला समजा हा हायड्रोजन या हायड्रोजनच्या जागेवर एक हॅलोजन आणायचं असेल त्याला आपण हॅलोजनेशन म्हणतो. या हायड्रोजनच्या जागेवर काय आणायचं आपल्याला हॅलोजन. तर मी घेतो क्लोरीन. हॅलोजन्स काय असतात डायटॉमिक म्हणून Cl2. बघा इथं Cl बॉन्ड Cl इथं H आणि एक Cl बाहेर जाईल इथून H Cl बाहेर जाईल आणि Cl इथे येईल. पण खरंच हे शक्य आहे का? का शक्य आहे का असं मी विचारतो. कारण इथं जर तुम्ही बघितलं हा क्लोरीन आणि हा क्लोरीन इलेक्ट्रॉन्स पुढे एक्झॅक्टली सेंटरला आहे. पण हा हायड्रोजन तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन असतो +1. हायड्रोजन काय असतो +1. मग एक +1 चा आपण जर ऍटम बाहेर काढत असेल तर एक +1 चा ऍटम त्याच्या जागेवर गेला पाहिजे आणि हॅलोजन्स तर निगेटिव्ह असतात. हायड्रोजन हा +1 आहे त्याच्या जागेवर आपल्याला +1च टाकावं लागेल. याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. काय म्हणतो आपण याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफाइल म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो एका पॉझिटिव्ह चार्जच्या जागेवर दुसरा पॉझिटिव्ह चार्ज कंपाऊंड टाकायचं त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. पण इथं काय करतो आपण हायड्रोजन काढतो त्याच्या जागेवर क्लोरीन टाकतो. क्लोरीन तर निगेटिव्ह असतो. आणि बघा हा Cl2 इथं काय टाकले मी बघा आता मी हे सगळं रफ करतो कन्फ्युजन होऊ नये म्हणून. बघा या हायड्रोजनच्या जागेवर आपल्याला काय आणायचं क्लोरीन आणायचं. पण काय प्रॉब्लेम आहे हा जो Cl2 आहे जो काय Cl बॉन्ड Cl हा नॉन पोलर आहे. का नॉन पोलर आहे? समजा हा HCl जर असता तर याच्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण Cl तर तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढल म्हणून पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. दोन वेगळे ऍटम आहे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे म्हणून ते पोलर होतं. हा तर सारखाच दोन्ही ऍटम आहे क्लोरीन क्लोरीन येथे इलेक्ट्रॉन्स ओढणार नाही म्हणून येतं नॉन पोलर आहे आणि आपल्याला त्याला पोलर करायचंय म्हणून आपण एक रिएजंट वापरतो इथं. तो रिएजंट आहे AlCl3. कोणता रिएजंट आहे AlCl3. हा AlCl3 हा लिविस ऍसिड आहे. हा लोन पेअर ऍक्सेप्टर आहे. याचा ऑक्टेट कंप्लीट नाही त्याचं स्ट्रक्चर काढून बघा तर त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो काय कराल या दोन Cl पैकी एक Cl स्वतःकडे ओढल. स्वतःकडे ओढल्यामुळे आता काय कंडिशन होईल बघा. हा जो क्लोरीन आहे AlCl3 स्वतःकडे ओढतो म्हणून हा क्लोरीन काय करेल इकडून इलेक्ट्रॉन पण ओढल म्हणजे हा क्लोरीन काय होईल आता पार्शियल पॉझिटिव्ह हा काय होईल पार्शियल निगेटिव्ह. झालं का नाही पोलर कंपाऊंड पोलर. म्हणून आपण या कन्सेप्टला म्हणतो इंड्युस्ड पोलॅरिटी. आधी तो नॉन पोलर होता पण आता तो काय झाला पोलर झाला. कशामुळे AlCl3. आता रिएक्शन होऊ शकते एक पॉझिटिव्ह इथे येणार हा पॉझिटिव्ह तिथे जाणार काय तयार होईल आपलं क्लोरोबेन्झीन आणि बाहेर काय जाणार HCl. समजली रिएक्शन. आपण AlCl3 च्या ऐवजी FeCl3 पण वापरू शकतो Fe पण वापरू शकतो. समजली पहिली रिएक्शन. ओके बघा आता दुसरी रिएक्शन. ऑलरेडी या रिएक्शन्स आपण या चॅप्टर मध्ये बघितले. रिएक्शन विथ PCl3 PCl5 आठवत असेल तर पहिली रिएक्शन आपण बघू रिएक्शन विथ PCl3. हा झाला फिनॉल. याची रिएक्शन करतो मी PCl3 बरोबर. तर मी इथं बघा OH हा -1 आहे आणि Cl पण काय -1 आहे. आपल्याला फक्त त्यांची पोझिशन एक्सचेंज करायची. OH च्या जागेवर Cl जाणार Cl च्या जागेवर OH जाणार. तर याला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. काय म्हणतो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. मला सांगा मी तो OH काढला आणि इथं Cl टाकला तर झालं नाही क्लोरोबेन्झीन तयार. पण प्रॉब्लेम काय आहे Cl किती वेळा इथं 3 वेळा आहे म्हणजे OH पण आपल्याला किती वेळा पाहिजे 3 वेळेस. म्हणून आज स्टार्टिंग फिनॉल मी किती वेळा घेतो 3 वेळेस. समजलं. तर काय तयार होईल क्लोरोबेन्झीन 3 टाइम्स बरोबर. मग मला सांगा इथं काय शिल्लक राहिला फक्त इथं फॉस्फरस शिल्लक राहिला
आणि इथं OH हा 3दा शिल्लक राहिला म्हणजे H3 O3 आणि P एवढं शिल्लक राहिलं. आणि या PCl3 चे रिएक्शन शिकवलं त्यावेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं याला प्रॉपरली अरेंज करायचं. याला अरेंज कसं करायचं? H3PO3 H3PO3 याला आपण फॉस्फरस ऍसिड म्हणतो. याला आपण कोणता ऍसिड म्हणतो? फॉस्फरस ऍसिड. तर समजली रिएक्शन विथ PCl3. नसेल समजली तर या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टरच्या स्टार्टिंगला मी रिएक्शन विथ PCl3 PCl5 डिटेल मध्ये एक्सप्लेन केली. ओके, पुढली रिएक्शन आपल्याला बघायची रिएक्शन विथ PCl5. बघा इथं हा OH. आता मी याची रिएक्शन दाखवतो PCl5 बरोबर. आणि जी ट्रिक होती स्टार्टिंग 3 वेळेस घ्यायची ती फक्त PCl3 साठी वापरायची. PCl5 साठी ती ट्रिक वापरायची नाही. नाहीतर काही जण म्हणणार इथं क्लोरीन 5 वेळा आहे तर स्टार्टिंग कंपार्टमेंट 5 वेळा घ्यायचं. तसं नाही करायचं. काय करायचं? एक OH काढायचा तर जागेवर एक Cl. बघा बरं का मी किती एक OH च्या जागेवर एक Cl टाकायचं. तर ते करून घेऊ आपण. हा OH काढला त्याच्या जागेवर काय टाकलं मी? Cl. झाला की नाही क्लोरोबेन्झीन तयार. आणि आणखीन किती Cl शिल्लक आहे? 4. हा जो OH बाहेर गेला त्याच्यातलं एक H आणि एक Cl बाहेर जाईल म्हणजे किती कंपाऊंड तयार होईल? Cl. आता किती Cl शिल्लक राहिले? 3. आणि इथं फक्त O शिल्लक राहिला तो दोघांमध्ये टाकून द्यायचा. मग कंपाऊंड तयार होतो POCl3 फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. काय केलं बघा, हा PCl5 बरोबर. या OH च्या जागेवर एक Cl टाकला म्हणजे आता काय किती उरलं इथं? PCl4. हा H जाणार दुसऱ्या Cl संग काय उरलं? PCl3. हा ऑक्सिजन फक्त मध्ये टाकून द्यायचा POCl3 फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. समजली ही रिएक्शन? चला पुढली रिएक्शन आपल्याला बघायची. ओके, या होतं मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आता आपल्याला बघायची केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे हे हॅलो आयन्स कसे रिएक्ट होतात बघा. हे झालं क्लोरोबेन्झीन. याची रिएक्शन मी NaOH संग जर केली तर मला सांगा इथं Cl काय -1, OH काय -1. आपल्याला फक्त काय करायचं? त्यांना एक्सचेंज करायचं. यालाच आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणतो. OH कोणत्या जागेवर जाणार? Cl संग. सॉरी Cl च्या जागेवर Cl OH च्या जागेवर. तर काय तयार होणार? फिनॉल प्लस NaCl. पण ही रिएक्शन दिसायला सोपी आहे पण असं होत नाही किंवा एक्स्ट्रीम कंडिशनलाच होतं. का होतं तुम्हाला सांगतो बघा. हा जो क्लोरोबेन्झीन आहे बघा, हॅलोजन्स ऑक्टेट कंप्लीट करायला म्हणजे त्याच्यात किती 2 पेअर्स राहतात बघा. इथं 2 इलेक्ट्रॉन 2 आणि 2 4 6 आणि 8 म्हणजे किती लोन पेअर्स? इथं 3 लोन पेअर्स. 1 2 3. आपल्याला दिसतो इथं सिंगल बॉन्ड पण ऍक्च्युअली रेझोनन्स मुळे काय होतं? रेझोनन्स असं होईल. पूर्ण सगळे रेझोनन्स स्ट्रक्चर काढत नाही बघा, फक्त एक रेझोनन्स स्ट्रक्चर काढतो. आणि Cl ला काय आता तयार झाला? डबल बॉन्ड. आणि Cl ने स्वतःची इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणून पॉझिटिव्ह चार्ज. इथं डबल बॉन्ड तयार होतं. डबल बॉन्ड तोडणे एवढं सोपं नाही. हा बॉन्ड ज्यावेळेस तुटल त्यावेळेसच OH इथं जाऊन जोडल. हा बॉन्ड तुटणं एवढं सोपं नाहीये. दिसतो तर आपल्याला सिंगल बॉन्ड पण ऍक्च्युअली तो काय? डबल बॉन्ड आहे. मग एक तर खूप ड्रास्टिक कंडिशन, खूप हाय टेम्परेचरला ही रिएक्शन होऊ शकते किंवा हाय प्रेशर द्यावं लागेल. तर इथं टेम्परेचर बघा किती आहे? 623 केल्विन
300 atmospheric pressure in acidic condition. 623 म्हणजे किती डिग्री सेल्सिअस बोला ते मला पाठ 623 म्हणजे किती डिग्री सेल्सिअस त्याच्यातून -273 करावं लागेल. इतकं हाय टेम्परेचर बरोबर, इतकं हाय टेम्परेचर आपल्याला द्यावं लागणार त्याला. आणि आपल्यावर जो आता प्रेशर आहे ॲटमॉस्फिअरचा तो 1 ॲटमॉस्फिअर आहे. आपल्यावर जो प्रेशर आहे एअरचा तो किती प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर. असं 300 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर द्यावं लागणार. किती ॲटमॉस्फिअरिक प्रेशर द्यावं लागणार 300. त्यावेळेस ही रिॲक्शन होईल. म्हणजे खूप ड्रास्टिक कंडिशन मध्ये ही रिॲक्शन होईल. का? कारण हे लोन पेअरचे क्लोरीनचे हे रेझोनन्स मध्ये जाऊन इथं डबल बॉन्ड तयार होते. ओके, समजलं? दिसतंय बोर्डवर? ओके, आता पुढे बघा. जर इथं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल, इथं काय असेल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, तर ही रिॲक्शन फास्टर होईल. कारण याचा जर रेझोनन्स तुम्ही काढून बघितलं तर याचा निगेटिव्ह चार्ज बघा, याचा रेझोनन्स काढून बघितले हे 2 इलेक्ट्रॉन इथं गेले, हे इथं जाईल, तर इथं निगेटिव्ह चार्ज कुठं येईल? एक तर ऑर्थो पोझिशन येईल किंवा पॅरा पोझिशनला येईल. तुम्ही फिनॉलचा रेझोनन्स काढून बघा, तुम्ही क्लोरोबेन्झिनचा रेझोनन्स काढून बघा, त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे येते? ऑर्थो आणि पॅराला. मला क्लोरीनचा रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्ही सगळ्यांनी काढून दाखवायचं. हा तुमचा होमवर्क आहे. क्लोरोबेन्झिनचा रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्ही मला काढून दाखवायचं. त्याचा निगेटिव्ह चार्ज कुठे येईल? ऑर्थोला आणि पॅराला. मग एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर ऑर्थो आणि पॅराला जर असला तर ती रिॲक्शन फास्टर होईल. मग बघा इथं NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, इथं NO2 आणि इथं NO2. बघा दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन कोणता ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, त्याच्यावर ही रिॲक्शन फास्टर होईल. बघा इथे एक ऑर्थोला आहे आणि एक पॅराला आहे. याची रिॲक्शन फास्टर होईल कारण तिन्ही पोझिशनला स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. इथं किती पोझिशनला आहे? 2 पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हे त्याच्यावर जरा स्लो होईल. इथं एकच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. शेवटी इथं जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच टाकलं नाही ती रिॲक्शन सगळ्यात स्लो होईल, ती रिॲक्शन सगळ्यात फास्ट होईल. समजलं? जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय होती? फास्टर होती. ओके, तर आपल्याला आता बघा आतापर्यंत तुम्ही एक रिॲक्शन शिकला असेल, वर्क रिॲक्शन. कोणती रिॲक्शन शिकला असाल? वर्क रिॲक्शन. मग याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे वर्क रिॲक्शनवर. काय असते वर्क रिॲक्शन? 2 फ्रॅगमेंट घेतो आपण. समजा मी इथं घेतला CH3 Br, काय घेतलं मी इथं CH3 Br, सोडियम मेटल घेतला, परत हा Br CH3, तर Na जाईल Br संग, Na जाईल Br संग. Na किती वेळा लागतो? 2 वेळेस. तर हा एवढा कंपाऊंड बाहेर जाईल आणि कंडिशन ड्राय कर. याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर काय तयार होईल? हा CH3 आणि हा CH3 जॉईन होईल म्हणजे C2H6 + 2Na Br. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याचा ड्रॉबॅक काय आहे. म्हणजे जर आपल्याला इवन नंबर ऑफ अल्केन बनवायचा असेल तर ही रिॲक्शन खूप चांगली आहे. पण ऑड नंबर जर बनवायचा असेल तर याच्यात काही ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक तुम्ही मला एका पेजवर पाठवायचा. काय? वर्क रिॲक्शन मध्ये जर इवन नंबर ऑफ कार्बन चा अल्केन तयार करायचा असेल म्हणजे इथं C2 आहे बघा, हा इवन नंबर आहे, तर एक कार्बन आणि दुसरा कार्बन जॉईन होतील हे शक्य आहे. पण जर इथं ऑड नंबर मला C3
H8 तयार करायचा असेल तर या रिएक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम काय आहे मला तुम्ही समजून सांगायचं, कारण ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर वर्स्ट रिएक्शन ऑलरेडी आपण बघितलं, पण तुम्हाला या दोन रिएक्शन आणखी शिकायचे आहे. ते याच्यासारखेच रिएक्शन आहे बघा. वर्स्ट फिटिंग रिएक्शन. कुठली रिएक्शन कोणती शिकायची आपल्याला? वर्स्ट फिटिंग. आणि तिसरी रिएक्शन शिकायची फिटिंग रिएक्शन. या तिन्ही रिएक्शन सारख्या आहेत, फक्त काय चेंज आहे मी तुम्हाला समजून सांगतो. वर्स्ट रिएक्शन, दुसरी वर्स्ट फिटिंग रिएक्शन आणि तिसरी फिटिंग रिएक्शन. वर्स्ट रिएक्शन मध्ये काय करतो आपण? अल्किल हॅलाइड घेतो RX. इथं पण RX. आता वर्स्ट फिटिंग रिएक्शन मध्ये काय करतो आपण बघा, आणि शेवट मी तुम्हाला समजून सांगतो फिटिंग रिएक्शन. तर वर्स्ट फिटिंग रिएक्शन मध्ये आपण काय करतो? वर्स्ट रिएक्शन मध्ये आपण अल्किल हॅलाइड घेतो. वर्स्ट फिटिंग रिएक्शन मध्ये काय करतो? एक अल्किल हॅलाइड घेतो आणि एक एरोमॅटिक हॅलाइड घेतो. म्हणजे असं CH3Cl plus 2NaCl आणि इथं बेन्झीन बघा, क्लोरोबेन्झीन. NaCl बाहेर जाणार. कंडिशन ड्राय तर आणि आपल्याला काय भेटणार? टोलिन प्लस 2NaBr. ओके, समजतंय? ओके, तर वर्क रिएक्शन मध्ये काय केलं होतं आपण? जो R ग्रुप घेतो म्हणजे CH3 हा ॲलिफॅटिक होता, एरोमॅटिक नव्हता. पण वर्स्ट फिटिंग मध्ये काय असतं? एक ॲलिफॅटिक आणि एक एरोमॅटिक. एक ॲलिफॅटिक आणि एक एरोमॅटिक. समजलं? तर आता तिसरी रिएक्शन फिटिंग रिएक्शन. या रिएक्शन मध्ये काय करतो आपण? दोन्ही एरोमॅटिक हॅलाइड घेतो. दोन्ही काय करतो आपण? एरोमॅटिक हॅलाइड. म्हणजे समजा बघा, हे झालं क्लोरोबेन्झीन प्लस 2Na. बघा, दोन्ही एरोमॅटिक घेतलं. ड्रायगर इथं आपल्याला बाय फिनाइल भेटतं. काय याला काय म्हणतो आपण? बाय फिनाइल, किंवा आपण याला डाय फिनाइल पण म्हणतो. दोनदा फिनाइल ग्रुप आहे म्हणून आपण डाय फिनाइल. आणि बाहेर काय जाणार? 2NaCl. तर समजलं की तीन रिएक्शन सारख्या. वर्स्ट रिएक्शन मध्ये जे दोन्ही R ग्रुप येत्या ॲलिफॅटिक पाहिजे. वर्स्ट फिटिंग मध्ये एक ॲलिफॅटिक एक एरोमॅटिक. आणि फिटिंग मध्ये दोन्ही एरोमॅटिक. समजलं? तर पुढली रिएक्शन आपल्याला बघायची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन? बघा, हा झाला क्लोरोबेन्झीन. हा काय झाला? क्लोरोबेन्झीन. किंवा तुम्ही ब्रोमोबेन्झीन घ्या, आयडोबेन्झीन घ्या. तर याच्यात आता जर मी एखादा ग्रुप इंट्रोड्यूस केला तर तो ग्रुप कुठं जाईल? तो कोण डिसाइड करेल? जो ग्रुप ऑलरेडी या रिंगवर प्रेझेंट आहे तो डिसाइड करेल. परत हाच कन्सेप्ट समजून सांगतो बघा. हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर एरोमॅटिकचे बरेचसे रिएक्शन तुमच्या क्लिअर होणार. मी काय म्हणतो, तर मला जर आणखीन एखादा ग्रुप इथं सबस्टिट्यूट करायचा असेल, म्हणजे बघा इथं काय आता हायड्रोजन, इथं काय हायड्रोजन, इथं काय हायड्रोजन, इथं हायड्रोजन आहे आणि इथं हायड्रोजन आहे. बरोबर? मला या हायड्रोजन काय असतो? +1 असतो. म्हणजे मी याला म्हणू शकतो का हा काय
इलेक्ट्रोफाईल आहे, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मला या हायड्रोजनच्या जागेवर जर दुसरा कोणता ॲटम टाकायचा असेल तर तो पण कोणता पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. तर आपण याला कोणती सबस्टिट्यूशन म्हणतो, आपण याला म्हणतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे हा पॉझिटिव्ह आहे आणि मी जर एखादा इलेक्ट्रोफाईल घेतला तो पण कोणता आहे, पॉझिटिव्ह. तर हा इलेक्ट्रोफाईल नेमका कुठे जाणार, इथं जाणार, इथं जाणार, इथं जाणार, इथं जाणार का इथं जाणार, तो कोण डिसाईड करणार, तो डिसाईड करणार जो ग्रुप ऑलरेडी रिंगवर प्रेझेंट आहे. तर रिंगवर कोण प्रेझेंट आहे, क्लोरीन. तर तो डिसाईड करणार या 5 पोझिशन पैकी कोणत्या पोझिशनला तो इलेक्ट्रोफाईल अटॅच होणार. म्हणजे तुम्ही पुढे पण इलेक्ट्रोफाईल टाकून जमणार नाही, जो ग्रुप ऑलरेडी रिंगवर प्रेझेंट आहे तो डिसाईड करणार की रिॲक्शन कुठं झाली पाहिजे. आणि तुम्हाला मी क्लोरोबेन्झीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायला लावले तर तुम्हाला त्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये असं आढळलं की निगेटिव्ह चार्ज कुठे येतो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला येतो. निगेटिव्ह चार्ज कुठे येतो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. म्हणून याला आपण म्हणतो ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. तर मला तुम्ही रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढून दाखवायचे. फक्त मी एक हिंट देतो का निगेटिव्ह चार्ज कुठे येते, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन नाही. म्हणून याला आपण ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणतो. म्हणजे जो इनकमिंग इलेक्ट्रोफाईल येणार तो कुठे अटॅच करायचा, तुम्ही एक तर ऑर्थोला करायचा किंवा पॅराला करायचा, मेटलला करायचा नाही. कारण निगेटिव्ह चार्ज आहे मेटलला कधीच येत नाही. रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढून बघा तुम्ही. तर बघा आता हे जर माहित असेल तर रिॲक्शन खूप सोपं. कशी रिॲक्शन खूप सोपी बघा. आता एक्झाम मध्ये आलं क्लोरोबेन्झीन रिॲक्ट्स विथ Cl2. क्लोरोबेन्झीन रिॲक्ट्स विथ Cl2. आता मला माहिती आहे क्लोरोबेन्झीन ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे मी इनकमिंग इलेक्ट्रोफाईल कुठे टाकणार, एक तर ऑर्थोला म्हणजे इथं किंवा एक तर पॅरा पोझिशनला. पण आता प्रॉब्लेम काय आहे, हा Cl मध्ये Cl2 आहे तर याच्यातलं एक पॉझिटिव्ह पाहिजे एक निगेटिव्ह पाहिजे. हा तर नॉन पोलर आहे. आपल्याला त्याला पोलर करायचं असेल तर आपण काय वापरलं होतं, आजच रिॲक्शन शिकलो आपण ती. एक तर आपण वापरलं होतं AlCl3 किंवा आपण वापरू शकतो FeCl3. तर मी तर वापरतो FeCl3. आता काय होणार, एक पार्शियल पॉझिटिव्ह होणार, एक पार्शियल निगेटिव्ह होणार. H इथून बाहेर काढून त्या जागेवर Cl टाकू. पण मला ही रिॲक्शन कुठे दाखवायची, ऑर्थोला पण दाखवायची आणि पॅराला पण दाखवायची. मग ही एकच स्टेप मध्ये रिॲक्शन करू आपण. हे दोनदा घेऊ आणि Cl2 पण दोनदा घेऊ. काय होईल, एक ऑर्थो प्रोडक्ट एक पॅरा प्रोडक्ट आणि इथून H आणि दुसरा Cl बाहेर जाईल. म्हणजे दोनदा म्हणून 2HCl बाहेर जाईल. हा ऑर्थो प्रोडक्ट आहे, हा पॅरा प्रोडक्ट आहे. कोण जास्त स्टेबल, दोन निगेटिव्ह ग्रुप जर जवळ असेल तर ते एकमेकाला रिपल करतील. म्हणजे याच्यातला मेजर प्रोडक्ट कोणता आहे, पॅरा इज अ मेजर प्रोडक्ट. तर हा काय झाला, मेजर प्रोडक्ट आणि हा काय झाला, मायनर प्रोडक्ट. कारण दोन क्लोरीन काय करतील, एकामेकाला रिपल करतील. ओके. तर पुढल्या दोनच रिॲक्शन आपल्याला राहिले बघा. आता एक्झाम मध्ये असं आलं, क्लोरोबेन्झीन अंडरगोज नायट्रेशन. क्लोरोबेन्झीन अंडरगोज नायट्रेशन. बघा मी तर क्लोरोबेन्झीन घेतोय, याचा अर्थ तुम्ही ब्रोमोबेन्झीन आयोडोबेन्झीन कोणताही घेऊ शकता. मी फक्त समजून सांगण्यासाठी एक हॅलोजन घेतला, तुम्ही कोणताही हॅलोजन घेऊ शकता. याची रिॲक्शन करायची आपल्याला नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड आतून असतो HNO3. ही रिॲक्शन आपल्याला कुठे दाखवायची, ऑर्थो आणि पॅरा. मला सांगा, नायट्रिक ऍसिड ज्यावेळेस आपण नायट्रेशन करत असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं, ॲरोवर आपण H2SO4 लिहिलाच पाहिजे. ज्यावेळेस आपण नायट्रेशन रिॲक्शन करत असतो ॲरोवर काय लिहिलं पाहिजे, H2SO4. हे दोन ऍसिड ज्यावेळेस एकत्र मिक्स होतात त्यावेळेस इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. कोणता इलेक्ट्रोफाईल आहे बघा, नायट्रिक ऍसिड मी असं लिहू शकतो का,
OH NO2 OH NO2 बघा बरं H N O2 आणि हा O O3 का असं द्यायचं कारण इथं वॉटर काढणं सोपं जातं बघा HOH H2 आणि NO2 हा हायड्रोजनच्या जागेवर येणार आणि NO2 हा इलेक्ट्रोफाइल आहे इथं NO2 काय आहे इलेक्ट्रोफाइल आहे आणि इथं H+1 NO2+1 हे एकमेकाला काय करायचं आपण रिप्लेस करायचे म्हणजे बाहेर काय जाणार वॉटर हा इलेक्ट्रोफाइल हे दोन ऍसिड टाकल्याशिवाय तयारच होत नसतो कोणते दोन ऍसिड नायट्रिक ऍसिड म्हणजे नायट्रेशनच्या ज्या वेळेस तुम्हाला करायचं असेल तयारवर लगेच H2SO4 लिहून टाकायचं हे दोन ऍसिड एकत्र मिक्स जर झाले तरच NO2 तयार होतो ओके तर मला एका स्टेप मध्ये ही रिएक्शन दाखवायची मग मी हा किती वेळा घेतो दोनदा का दोनदा कारण मला एक ऑर्थो प्रोडक्ट दाखवायचा आहे पॅरा प्रोडक्ट दाखवायचा म्हणजे नायट्रिक ऍसिड पण किती वेळेस दोनदा तर एक प्रोडक्ट तुम्ही दाखवा ऑर्थोला आणि एक प्रोडक्ट दाखवा पॅरा पोझिशनला ऑर्थो पोझिशनला हा पॅरा पोझिशनला प्लस 2 times H2O इथून HOH इथून HOH समजतं पुढली रिएक्शन आपल्याला बघायची ती आहे सल्फोनेशन रिएक्शन ही झाली होती नायट्रेशन रिएक्शन प्रत्येकाने हेडिंग पण लिहून घेत चालायचं आणि आता आपण शिकणार आहोत सल्फोनेशन रिएक्शन म्हणजे आपण इथं टाकायचे सल्फ्रिक ऍसिड H2SO4 ही झाली क्लोरोबेन्झीन मी रिएक्शन करणार आहे ऑर्थो आणि पॅराला सल्फ्रिक ऍसिड H2SO4 कसं लिहायचा OH SO3H बघा बरं H2SO4 आहे का असं लिहायचं कारण असं वॉटर काढण्याचं सोपं जातं हे स्टार्टिंग दोनदा घ्यायचं हे दोनदा हा झाला एक प्रोडक्ट SO3H आणि बाहेर काय 2 times H2O ते दिसतंय सगळ्यांना तर या दोन प्रोडक्टचे मला नाव लिहून पाठवायची हा प्रोडक्ट कोणता आहे हा प्रोडक्ट कोणता आहे SO3H जर बेन्झीन लॅटेज असेल तर त्याला काय म्हणतो ओके तर तुमच्या या चॅप्टरची एक शेवटची रिएक्शन आपल्याला बघायची जिला आपण फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन असं म्हणतो फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन ही समजून घ्यायची रिएक्शन एक्झाम मध्ये खूप वेळा विचारली रिएक्शन फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरे असते फ्रिडल क्राफ्ट असायलेशन सुरुवातीला आपण बघू फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि नंतर शेवट आपण बघू फ्रिडल क्राफ्ट असायलेशन तर बघा हा झाला क्लोरोबेन्झीन म्हणजे ही रिएक्शन पुढे दाखवणार ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये आपण घ्यायचं अल्किल हॅलाइड अल्कायलेशन मध्ये काय घ्यायचं अल्किल हॅलाइड म्हणजे मी समजा इथे घेतलं CH3 Br तर या दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोण CH3 हायड्रोजन पण काय पॉझिटिव्ह म्हणजे CH3 कोणाच्या जागेवर जाणार हायड्रोजनच्या हायड्रोजन कोणाच्या जागेवर जाणार CH3 च्या म्हणजे बाहेर काय जाणार हा H आणि हा Br पण इथं पण पाहिजे ना म्हणजे स्टार्टिंगचे वेळेस घेऊ आपण दोनदा हे पण दोनदा आणि इथं आपण अनहायड्रस AlCl3 वापरतो तर AlCl3 काय करतो या ब्रोमीनला स्वतःकडे ओढतो म्हणजे पोलॅरिटी तयार करतो तर काय होणार पुढं Cl ऑलरेडी
तर इथं याला CH3 ही रिंग, इथे येणार CH3, H जाणार Br संगत, म्हणजे दोनदा HBr बाहेर जाणार, 2 टाइम्स HBr. समजली? तर ही रिएक्शन आहे फिडेलक्राफ्ट अल्कायलेशन. मग असायलेशन काय असतं? असायलेशन मध्ये थोडा फरक करायचा. बघा इथं CH3Br ऐवजी असाइल ग्रुप द्यायचा. असाइल ग्रुप काय असतो? आता अल्काइल ग्रुप काय असतो? RX, असाइल असतो RC डबल बॉन्ड OH. म्हणजे मध्ये C डबल बॉन्ड O जर असेल तर त्याला आपण असाइल म्हणतो. मग मी इथं चेंज करतो बघा, CH3 C डबल बॉन्ड O Br, एक जाणार Br सांगत. मग हा किती वेळेस घ्यायचा? दोनदा. तर काय प्रोडक्ट तयार होईल? बघा हा H गेला Br सांगत, मग इथूनच जॉईन करायचं C डबल बॉन्ड O CH3. एकदा आतो प्रोडक्ट, एकदा पॅरा प्रोडक्ट आणि बाहेर काय जाणार? 2 टाइम्स HBr. समजलं? अल्कायलेशन म्हणजे RX, असायलेशन मध्ये RC डबल बॉन्ड OX. X कोणताही घ्या तुम्ही, दोन्ही याच्यात आपण अनहायड्रस AlCl3 वापरतो. AlCl3 चं काम काय असतं? टू इंड्यूस पोलॅरिटी. आणि अनहायड्रस म्हणजे विदाउट वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे त्याच्यात पाणी नकोय. अनहायड्रसचा अर्थ काय? विदाउट वॉटर, म्हणजे ती पावडर पूर्ण ड्राय पाहिजे. ओके, तर या पद्धतीने आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि आरिन्स हा चॅप्टर कंप्लीट केलाय. याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कळवा. आपण 1-2 लेक्चर मध्ये आपण याच्यातले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि नंतर लगेचच नवीन चॅप्टर स्टार्ट करू. तर या कन्सेप्ट मध्ये काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.